एका वस्तूची किंमत जर 20%नी कमी झाली आणि तिची उपयोग्यता किंवा उपभोग्यता 20%नी वाढली तर त्या वस्तूवरील एकूण खर्चात वाढ किंवा घट किती झाली. इथं बघा, आता मी मागे एक व्हिडिओ बनवला होता नफा तोटाचा. कोणता? नफा तोटा. ठीक आहे. त्याच्यात मी सांगितलं होतं की जर नफा तोटा सारखं असेल तर नेहमी तोटा होतो. इथे पण तेच आहे, घट आणि वाढ. ठीक आहे, सेम दिलेली आहे 20-20%. 20-20% सेम दिलेली आहे. म्हणजे आपला तोच फॉर्म्युला कोणता? एक्सचा वर्ग भागेला 100. ठीक आहे. आता एक्स कोण 20 झाले म्हणून 20 गुणेला 20. एक्स किती समजा 20 लिहून घ्या इथे, भागेला 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. किती? 4% घट. ठीक आहे. असं जेव्हा येते घट किंवा नफा तोटा जेव्हा सेम असेल तेव्हा नेहमी घट होते. काय होते? घट. म्हणून 4% घट. ऑप्शन नंबर बी. आताचा बॉम्बे हायकोर्टला एक्झामला येऊन गेलेला आहे. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.